नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये HTML काय आहे, HTMLची ओळख, त्याच्यानंतर HTMLचा उपयोग का केला जातो हे अभ्यासलं होतं. आज आपण अभ्यासणार आहोत HTMLचे ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस. बघा, देअर आर सेव्हरल ॲडव्हांटेजेस ऑफ HTML. HTMLचे खूप ॲडव्हांटेजेस आहे. त्याच्यापैकी पहिला ॲडव्हांटेज बघा, फॉर क्रिएटिंग HTML डॉक्युमेंट व्हॉट यू नीड इज ओनली टेक्स्ट एडिटर. आता HTMLचा पहिला ॲडव्हांटेज काय आहे की HTMLचं कुठलंही डॉक्युमेंट तयार करायचं असेल तर तुम्हाला फक्त त्या ठिकाणी टेक्स्ट एडिटरची गरज पडते. नो स्पेशल सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड. तुम्हाला कोणत्याही स्पेशल सॉफ्टवेअरची त्या ठिकाणी गरज नसते. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, इन विंडोज यू कॅन यूज नोटपॅड फॉर एनी टायपिंग HTML डॉक्युमेंट. आता विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ज्या वेळेला आपण कोणत्याही कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करतो त्यावेळेला त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये इंटरनेट एक्सप्लोरर आणि नोटपॅड हे रेडीमेड अवेलेबल असतात. म्हणजे तुम्हाला कुठल्याही त्या ठिकाणी स्पेशल सॉफ्टवेअरची गरज पडत नाही. ठीक आहे. नेक्स्ट ॲडव्हांटेज आहे HTML डॉक्युमेंट कॅन बी क्रिएटेड ऑन एनी हार्डवेअर प्लॅटफॉर्म यूजिंग अ टेक्स्ट एडिटर. आता HTMLचं जे डॉक्युमेंट असतं ते कोणत्याही हार्डवेअर प्लॅटफॉर्मवर आपल्याला तयार करता येतं. कोणतंही हार्डवेअर प्लॅटफॉर्म म्हणजे काय की डिफरंट हार्डवेअर किंवा डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कोणत्या, विंडोज, त्याच्यानंतर लिनक्स, मॅक, या काय आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. तर आपल्याला या ठिकाणी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असो किंवा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम असो, कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती आपल्याला टेक्स्ट एडिटर अवेलेबल असतं. त्याच्यामुळे आपण ते वापरून आपण HTMLचे डॉक्युमेंट तयार करू शकतो. यू कॅन वर्क ऑन युअर वेबसाईट इवन वेन यू आर अवे फ्रॉम युअर युज्युअल कॉम्प्युटर. आता तुम्ही काय करू शकता की तुम्ही एकदाची वेबसाईट तयार करत आहेत किंवा असंख्य वेब पेजेसचं कलेक्शन आपण काय म्हणत असतो, वेबसाईट बनवत असतो. मग आता तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती काम करायचं आहे. जर तुम्ही तुमच्या घरी किंवा जे नेहमीचं कॉम्प्युटर यूज करता त्याच्यापासून लांब जरी असले तरी तुम्ही त्या वेबसाईटवरती काम करू शकता. कारण काय की कुठलीही वेबसाईट तयार करत असताना तिचं युजर नेम अँड पासवर्ड असतं. तुम्ही कुठल्याही घरापासून लांब जरी असले, समजा तुम्ही आज अंमळनेरहून समजा जळगावला असले तर जळगावला कुठल्याही कॉम्प्युटरवर गेलं की ज्या ठिकाणी इंटरनेट अवेलेबल आहे तर त्या ठिकाणी तुम्ही त्या वेबसाईटवरती काम करू शकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्याच कॉम्प्युटरवर असलं पाहिजे अशी गरज नाही. ठीक आहे. तिसरं ॲडव्हांटेज काय आहे बघा, यू विल हॅव अ मच बेटर कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर ऑफ युअर पेज. आता तुमच्याकडे काय असतं की HTMLचं जे काही पेज तयार करतो त्याच्यासाठी एक स्ट्रक्चर असतं. त्याप्रमाणे तुम्ही ते HTMLचा प्रोग्राम तयार करत असतात. अँड अंडरस्टँडिंग ऑफ वाय इट्स वर्क्स. आणि तुम्हाला कळतं की हे कशा पद्धतीने काम करतं आहे किंवा हे का काम करतं आहे. तर काय, नोटपॅडमध्ये जाता, तुम्ही नोटपॅडमध्ये प्रोग्राम लिहिता, त्याच्यामध्ये HTML हेड, टायटल, हेड टॅग क्लोजिंग, बॉडी टॅगची सुरुवात, हे काही स्ट्रक्चर असतं. या पद्धतीने आपण HTMLचा प्रोग्राम लिहितो. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे जे टॅग वापराल तर प्रत्येक टॅगचा एक यूज असतो, तो तुम्ही यूज त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. इफ समथिंग इज नॉट वर्किंग देन फाइंडिंग एरर्स इज इझी इन HTML. आता तुम्ही प्रोग्राम लिहिला तर काही ठिकाणी काही प्रोग्राममधल्या काही गोष्टी काम करत नसतील तर त्याची जी एरर फाइंडिंग असते किंवा प्रोग्राममध्ये काय फॉल्ट आहे हे शोधणंसुद्धा HTMLमध्ये आपल्याला सोपं असतं. हे देखील HTMLचं ॲडव्हांटेज आहे. नेक्स्ट ॲडव्हांटेज आहे की यू कॅन वर्क इंडिपेंडंटली ऑन अँड यू नीड नॉट टू रिले ऑन वेंडर्स ऑर अ प्रोग्राम. आता तुम्ही तुमचं काम स्वतंत्र पद्धतीने करू शकतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या वेंडर किंवा किंवा स्वतंत्र प्रोग्रामवरती तुम्ही काम करत असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी कसलीही गरज पडत नाही. ओके. नेक्स्ट, लर्निंग HTML इज सिम्पल दॅन एनी अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. आता HTML ही जी लँग्वेज आहे ही शिकायला अतिशय सोपी आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक टॅग वापरलेला आहे आणि प्रत्येक टॅगचा एक वेगळा उपयोग असतो. त्याच्यामुळे इतर प्रोग्रामिंग लँग्वेजेसपेक्षा
ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकणं सोपं असतं. कारण काय असतं, इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये त्याचे कीवर्ड्स असतात, आयडेंटिफायर्स असतात, ते कीवर्ड्स कसे वापरायचे, फंक्शन कसं तयार करायचं, या गोष्टी असतात. HTMLमध्ये तसं काही नसतं. HTMLमध्ये फक्त सिंपल स्ट्रक्चर असतं, एक वेगवेगळे टॅग असतात. ते टॅगचा उपयोग करून आपल्याला HTMLचे प्रोग्राम हे राईट करायचे असतात. ओके. नेक्स्ट, disadvantages of HTML. Apart from several advantages, HTML has a certain limitation. म्हणजे HTMLचे फायदे जेवढे आपण अभ्यासले त्याचप्रमाणे HTMLचे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. तर त्याच्यातलं पहिला ॲडव्हान्टेज आहे की HTML इज नॉट अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज इन अ ट्रू सेन्स. HTML ही खऱ्या अर्थानं प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही आहे. का? तर प्रत्येक लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स नंतर इंटिजर्स, फ्लोट या ज्या गोष्टी वापरतो आपण, या HTMLमध्ये वापरत नाही. HTMLमध्ये प्रत्येक टॅग लिहिलेला आहे आणि प्रत्येक टॅगचा वेगळा एक उपयोग आहे. ठीक आहे. एनी सिम्पल कॅल्क्युलेशन कॅन नॉट बी डन इन HTML. हे दुसरं ॲडव्हान्टेज आहे HTMLचं, की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन केलं जात नाही. जसं की C++ लँग्वेजमध्ये आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या गोष्टी करत असतो. तर त्या गोष्टी आपण HTMLमध्ये करत नाही. आलं लक्षात? किंवा ते करता येत नाही. इट कॅन नॉट बी युज्ड टू इवन डिस्प्ले डेट. म्हणजे काय की प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये काय असतं, HTMLचं तिसरं डिसॲडव्हान्टेज काय आहे की इट कॅन नॉट बी युज्ड टू डिस्प्ले इवन डेट. म्हणजे आपण प्रोग्राम करतो की करंट डेट अँड टाईम डिस्प्ले करता आलं पाहिजे आपल्याला प्रोग्रॅमिंगच्या थ्रू, पण HTMLमध्ये हे सुद्धा आपल्याला करता येत नाही. त्यासाठी आपल्याला स्क्रिप्टिंग लँग्वेजेसची त्या ठिकाणी मदत घ्यावी लागत असते. तर HTMLमध्ये हे एक डिसॲडव्हान्टेज आहे की ते आपण स्वतंत्र डेट अँड टाईमचा प्रोग्रामसुद्धा रन करू शकत नाही. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस कॅन नॉट बी बिल्ड बाय HTML. आता इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस म्हणजे काय की ज्या वेळेला आपण वेब पेजेस तयार करतो, तर वेब पेज तयार करत असताना आपण एखादा फॉर्म तयार केला. त्या फॉर्ममध्ये आपण काय करत असतो, तुमचा ॲडमिशन फॉर्म असतो त्याप्रमाणे एक फॉर्म असतो की ज्या ठिकाणी नेम, तुमचा ॲड्रेस, सिटी या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड असतात. तर ह्या गोष्टींचं आपण केल्यानंतर खाली एक सबमिट बटन असतं. तर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर ती माहिती कुठेतरी स्टोअर होते किंवा स्टोअर केली गेली पाहिजे असं आपण तयार करत असतो. तर HTMLमध्ये ते देखील शक्य होत नाही. त्यासाठी आपल्याला इंटरॅक्टिव्ह वेब पेजेससाठी स्क्रिप्टिंग लँग्वेजेस जसे की VB स्क्रिप्ट, जावा स्क्रिप्ट या स्क्रिप्टिंग लँग्वेजेसची मदत घ्यावी लागते. हा याच्यामधला मोठा डिसॲडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर द वेब पेज डेव्हलप्ड इन HTML डू नॉट हॅव देअर ओन इंटरफेस. जर HTMLचं आपण पेज तयार केलं तर त्याला स्वतःचा त्या ठिकाणी इंटरफेस नसतो. म्हणजे काय की एकदाचं पेज डेव्हलप केलं तर तो फक्त ते पेज स्वतःशीच काम करत असतं, तर त्याचं दुसऱ्याशी कोणाशी इंटरफेस त्या ठिकाणी नसतं. हे दुसरं एक डिसॲडव्हान्टेज HTMLचं आहे. ओके. नेक्स्ट, HTMLमध्ये काय वापरतो आपण नेहमी टॅग्स वापरतो. मग नेक्स्ट टॉपिक आहे स्टडी ऑफ टॅग्स. नेक्स्ट टॉपिक शिकतो आपण स्टडी ऑफ टॅग्स इन HTML. आता स्टडी ऑफ टॅग्समध्ये काय आहे बघा. टॅग काय असतं, एक युनिट असतं, युनिट ऑफ मार्कअप ज्याला आपण म्हणतो की HTMLचा लॉंग फॉर्मच आपण सांगितलं होतं की हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. प्रत्येक टॅगचा अर्थ आहे, त्याला मिनिंग आहे, हे आपण आधीसुद्धा डिस्कस केलेलं आहे. तर मग इट इज अ सेट ऑफ सिम्बॉल्स डिफाइन्ड इन HTML हॅव अ स्पेशल मिनिंग. प्रत्येक जो काही टॅग असतो प्रत्येक टॅगचा एक वेगळा अर्थ असतो आणि प्रत्येक टॅग केव्हा वापरायचा हे त्या टॅगच्या उपयोगानुसार ठरत असतं. उदाहरणार्थ बॉडी BG कलर हे जर आपण वापरलं तर बॉडी BG कलर आपण केव्हा वापरतो, ज्या वेळेला आपल्याला वेब पेजचा बॅकग्राऊंडचा कलर चेंज करायचा असतो त्यावेळेला वापरतो. जर आपल्याला एखादं टेक्स्ट बोल्ड पाहिजे असेल, जसं आपण वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंटमध्ये शिकलो, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन या गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत. तर B टॅग हा बोल्ड टॅगसाठी, B
हा टॅग वापरला जातो. ओके. मग बी टॅग स्टार्टिंग आणि बी टॅग एंडिंगच्या मध्ये जे काही लिहाल तुम्ही, तर ते टेक्स्ट कसं डिस्प्ले होईल, तुम्हाला बोल्ड फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. मग आता बघा टॅग्स कसं लिहितो किंवा टॅगचं साईन कशा असतात ते बघा. टॅग स्टार्ट विथ अ लेस दॅन साईन. लेस दॅन ग्रेटर दॅन शिकले तुम्ही मॅथमध्ये. त्याच्यातलं जे लेस दॅन साईन आहे ते त्याच्यानंतर कीवर्ड लिहिला जातो आणि पुन्हा त्याच्यासमोर ग्रेटर दॅन साईन हे वापरलं जातं. उदाहरणार्थ बघा, आता तुम्हाला व्हिडिओचं जे आपण टेक्स्टबुकचं पेज आहे त्याच्यामध्ये HTML लिहिलं आहे बघा. HTML हा शब्द कसा लिहिला आहे, टॅग लेस दॅन साईन, त्याच्यामध्ये HTML टॅग वापरलेला आहे आणि पुन्हा ग्रेटर दॅन साईन आपण त्या ठिकाणी लिहिलं आहे. द सिम्बॉल्स आर ॲज अँगल ब्रॅकेट्स. म्हणजे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन साईन आहे त्याला आपण काय म्हणतो असतो, अँगल ब्रॅकेट्स म्हणतो. काय म्हणतो, अँगल ब्रॅकेट्स. मग अँगल ब्रॅकेट्सचा आपण उपयोग कायसाठी करतो, की लेस दॅन अँड ग्रेटर दॅन साईनच्या मध्ये जे काही आपण कीवर्ड लिहाल ते त्याचा अर्थ ॲटोमॅटिकली काय होईल, तो टॅग होईल. ठीक आहे. मग आता दुसरं उदाहरण बघा. लेस दॅन अँड ग्रेटर दॅन साईनच्या मध्ये आपण काय लिहिलं आहे, टायटल. मग टायटल काय झाला, टॅग. बरोबर आहे. आणि पुढे बघा बी लेस दॅन अँड ग्रेटर दॅन साईनमध्ये /B लिहिलेला आहे, म्हणजे बी टॅगची एंडिंग हा त्या टॅगचा अर्थ आहे. ओके. मग आता हे लेस दॅन अँड ग्रेटर दॅन साईन प्रत्येक वेळेस म्हणायचं नाही, त्यांना काय म्हणायचं, अँगल ब्रॅकेट असं म्हणायचं. आपण काय म्हणायचं, अँगल ब्रॅकेट्स असं म्हणायचं. Every HTML tag has meaning and it is usually straightforward. For example, B tag is a tag that means to switch on bold. म्हणजे बी टॅगचा उपयोग कायसाठी करतो आपण, बोल्ड. म्हणजे काय, बी टॅग स्टार्टिंग अँड बी टॅग एंडिंगमध्ये आपण काय करत असतो, काय करतो, जे काही लिहू ते टेक्स्ट कसं डिस्प्ले होईल वेब पेजवर, बोल्ड फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. हा त्याच्यामधलं